निगेटिव्ह वर्ड ऑफ माउथ कधी सुरुवात होतो माहिती आहे? जेव्हा तुम्ही फक्त हॅप्पी क्लायंट शोधायला सुरुवात करताय आणि तुमची सर्व्हिसच वीक आहे. बरेच लोक म्हणतात क्लायंट्स टिकत नाही, रेफरल्स येत नाही, नवीन बिझनेस मिळत नाही आहे, आणि मग ते काय करतात, नवीन ऑफर्स काढतात, डिस्काउंट देतात, प्रमोशन्स करतात. पण रिअल प्रॉब्लेमकडे लक्ष जात नाही. ते असतं सर्व्हिस वीक आहे. कस्टमर ज्याही वेळेला खरेदी करत असतो त्यावेळेला त्याला फक्त प्रोडक्ट नको आहे, त्याला फक्त डिस्काउंट नको आहे, किंवा फक्त त्याला पैशांच्या हिशोबातला पॅरामीटर्स नको असतात. त्याला एक्सपिरियन्स हवा असतो, त्याला प्रोडक्टचा फील महत्त्वाचा असतो. प्रोडक्ट जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं किती क्वालिटीमध्ये सॉल्व्ह होतं आहे हे महत्त्वाचं असतं. आणि जर याच गोष्टीमध्ये तुम्ही डिस्काउंट देऊन जर कस्टमरला आणला असेल तर तो पहिल्यांदा म्हणेल ठीक आहे, सर्व्हिस पहिल्यांदा घेईल, अनुभव घेईल. सर्व्हिस क्वालिटी वीक वाटली तर म्हणेल ठीक आहे, इथून पुढं तुम्हाला नाही, इथून पुढं दुसऱ्याकडे जातो. आणि याचाच अर्थ रेफरल नाही मिळणार, तुम्हाला लॉयल्टी कस्टमरची राहणार नाही, आणि तुम्हाला तो कस्टमर अजून कस्टमर्स आणून पण देणार नाही. आणि जर तुम्ही सक्सेसफुल बिझनेसेस बघत असाल ते फक्त मार्केटिंगवरती लक्ष देत नाहीत, तर मार्केटिंगच्या बरोबर त्यांच्या प्रोडक्टवरती, त्यांच्या सर्व्हिसवरती, क्वालिटी वाढवण्यावरती पण त्यांचा भर असतो. आणि म्हणून जर तुम्हाला हॅप्पी क्लायंट्स आणि रिपीट बिझनेस हवा असेल तर फक्त मार्केटिंग इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू नका. मार्केटिंग बरोबरच तुमची सर्व्हिस पण क्वालिटी, प्रोडक्ट क्वालिटी ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा.